आज आपलं लेक्चर 4. काल आपण पाहिलं हा मोनोहायब्रिड क्रॉस पाहिला. या मोनोहायब्रिड क्रॉस वरून आपण आपली टर्मिनॉलॉजी तयार केली. पुन्हा एकदा रिवाइज करतोय आणि नंतर तुम्हाला एक प्रॉब्लेम यावरचा कळण देतोय. पहा आपलं मोनोहायब्रिड क्रॉस, हा मोनोहायब्रिड क्रॉस म्हटलं म्हणजे डेफिनेशन कशी तयार करायची याची. क्रॉस बिटवीन टू पॅरेंट, दोन पॅरेंट आहे, डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. क्रॉस बिटवीन टू पॅरेंट डिफरिंग इन सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज कॉल्ड मोनोहायब्रिड क्रॉस. नंतर पाहिलं पॅरेंटल जनरेशन म्हणजे काय, जे इंडिव्हिज्युअल फर्स्ट क्रॉस साठी यूज झाले त्याला म्हटलं पॅरेंटल जनरेशन. इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस और फर्स्ट क्रॉस आर कॉल्ड पॅरेंटल जनरेशन. मग फिनोटाइप म्हणजे काय, एक्सटर्नल अपीयरन्स. फिनोटाइप म्हणजे काय, एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट. एक्सटर्नल appearance of an individual for any trait is called phenotype. Example, tall, dark, round, wrinkled, etc. Genotype काय, genetic constitution or makeup of an individual for any trait. Genetic constitution or makeup of an individual for any trait is called genotype. Example, capital T, small t, round साठी capital R, wrinkled साठी small r. These are the example of genotype. मग याला म्हटलं आपण डॉमिनंट, याला म्हटलं रिसेसिव्ह. का, कॅपिटल टी ते काय झाला एक्सप्रेस, स्मॉल टी काय झाला सप्रेस. मग व्हॉट इज द डॉमिनंट कॅरेक्टर किंवा डॉमिनंट अलील. डॉमिनंट अलील मीन्स अलील which express itself, allele which express itself in heterozygous condition, that is in F1 generation is called dominant allele. Allele which express itself in heterozygous condition or in F1 generation is called dominant allele. याला म्हटलं recessive allele. Recessive allele means the allele which is suppressed, allele which remains suppressed in heterozygous condition or F1 generation is called recessive allele. यामध्ये डॉमिनंट म्हटलं जो एक्सप्रेस झाला, रेसेसिव्ह म्हटलं जो नॉट एक्सप्रेस म्हणजे सप्रेस झाला. त्यानंतर पाहिलं होतं बरं होमोझायगस आणि हेटेरोझायगस हे दोन होमोझायगस आहे, हा हेटेरोझायगस आहे. होमोझायगस म्हणजे प्युअर, हेटेरोझायगस म्हणजे हायब्रिड. होमोझायगस म्हणजे काय, ज्याच्यामध्ये दोन आयडेंटिकल अलील्स आहे, कॅपिटल टी एक अलील, दुसरे कॅपिटल टी. या ठिकाणी दोन सारखेच अलील आहे, स्मॉल टी आणि स्मॉल टी. होमोझायगस. या ठिकाणी डिफरंट अलील याला म्हणतात हेटेरोझायगस. What is homozygous? Individual having two identical alleles for a particular trait is called homozygous. What is heterozygous? Identical jagah different. Individual having two different alleles for particular trait is called heterozygous or hybrid. मग काय केलं आपण नंतर, हायब्रिड टॉलचा क्रॉस हायब्रिड टॉल सोबतच केला. म्हणजे हे दोन आहेत क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल, आणि ज्या वेळेला क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल मध्ये क्रॉस होते त्यावेळेला त्याला म्हणतात सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. व्हॉट इज इनब्रीडिंग? क्रॉस बिटवीन क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल. क्रॉस बिटवीन क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड सेल्फिंग और इनब्रीडिंग. मग काय केलं, या हायब्रिड टॉलचे कमेंट पडले, एक कॅपिटल टी कमेंट, दुसरा स्मॉल टी कमेंट. याचे दोन पडले, कॅपिटल टी स्मॉल टी. इथे काय झालं होतं, इथे दोन कमेंट पडले होते, एक कॅपिटल टी दुसरा कॅपिटल टी. दोनही कमेंट जेव्हा सेम असते तेव्हा आपण एकच लिहिला. इथे सारखे होते म्हणून एकच लिहिला, पण या ठिकाणी डिफरंट कमेंट्स आहे म्हणून दोन्ही ठेवायचे. मग काढला आपण पुन्हा एक चेकर बोर्ड. त्या चेकर बोर्ड मध्ये काय केलं, 4 लाईन उभ्या आणि 4 लाईन आडव्या काढल्या. हा जो ब्लॉक आला पहिला, यामध्ये काय केलं, इट इज द इंडिकेशन ऑफ मेल गमेंट, इट इज द इंडिकेशन ऑफ फिमेल गमेंट. याला मेल कन्सिडर केलं. कॅपिटल टी हा स्मॉल टी लिहिला, फिमेल कन्सिडर केलं. कॅपिटल टी स्मॉल टी अशी लिहिली. मग पुन्हा एकदा सांगतो कसा क्रॉस करायचा. याचा इथे, याचा इथे संपला. मग याचा इथे, याचा इथे.
मग कॅपिटल टी टॉल मिळालं, कॅपिटल टी स्मॉल टी टॉलच मिळाला, हायब्रिड टॉल हा होमोझायगस होता. नंतर इथं स्मॉल टी कॅपिटल टी, पण आपण आधीच सांगितलं की पहिल्यांदा काय लिहायचं कॅपिटल लेटर, मग काय लिहायचं स्मॉल लेटर, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल हेटेरोझायगस टॉल, नंतर लास्टला स्मॉल टी हा होमोझायगस टॉल. आणि या ठिकाणी क्लिअर झालं की यावरून आपल्याला काय दिसते एमएसटी साठी किंवा एंट्रन्ससाठी काय लक्षात ठेवायचं की डॉमिनंट अलील express itself in homozygous as well as heterozygous condition. डॉमिनंट अलीलने स्वतःला होमोझायगस कंडिशन मध्ये एक्सप्रेस केला, हेटेरोझायगस कंडिशन मध्ये एक्सप्रेस केला, पण हा जो रेसेसिव्ह अलील आहे इट डू नॉट एक्सप्रेस इन हेटेरोझायगस कंडिशन बट एक्सप्रेस इन होमोझायगस कंडिशन. मग आपण व्हॉट इज F2 जनरेशन, F1 जनरेशन आणि F2 जनरेशन. F2 जनरेशनची F1 ची काय डेफिनेशन तयार करणार आपण. जनरेशन म्हणजे काय ऑफस्प्रिंग, ऑफस्प्रिंग obtained from cross between two initial parent, offspring obtained from cross between two initial parent is called F1 generation. F2 generation म्हणजे काय ऑफस्प्रिंग अशी मिळाले, हा क्रॉस म्हणजे इनब्रीडिंग. ऑफस्प्रिंग obtained from inbreeding of F1 generation. Offspring obtained from inbreeding of F1 generation is called F2 generation. मग कळला फिनोटाइपिक रेशिओ. काल आपण सांगितलं होतं रेशिओ F1 मध्ये येत नाही. रेशिओ कुठे येतो लागते F1 मध्ये काय ते ऑल डॉमिनंट कॅरेक्टर अपीअर झाले, रेसेसिव्ह मध्ये बोथ डॉमिनंट अँड रेसेसिव्ह अपीअर झाले पण रेशिओला. फिनोटाइपिक रेशिओ म्हणजे काय, बाय कन्सिडरिंग फिनोटाइपिक रेशिओ काढला, रेशिओ obtained in F2 generation, ratio obtained in F2 generation by considering phenotype of an individual. F2 generation मध्ये मिळालेला रेशिओ by considering phenotype of an individual is called phenotypic ratio. टॉल किती मिळाला आपल्याला 3, डार्क किती मिळाला 1, 3:1. phenotypic ratio, genotypic ratio बघा कसं. genotypic ratio म्हणजे सुद्धा रेशिओ obtained in F2 generation. पण इथं म्हटलं बाय कन्सिडरिंग फिनोटाइप ऑफ इंडिव्हिज्युअल, इथे म्हणायचं बाय कन्सिडरिंग जिनोटाइप ऑफ एन इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड जिनोटाइपिक रेशिओ. इथे याला 1:2, 2:1. आपण इथपर्यंत सगळं पाहिलं होतं. आता आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट डायब्रिड क्रॉस. आता आपण डायब्रिड क्रॉस पाहत आहे. आता आपल्याला पाहायचं आहे की आपण पाहिलेला मोनोहायब्रिड क्रॉस आणि आता जो पाहणार आहे डायब्रिड क्रॉस यामध्ये काय सिमिलरिटी आणि काय डिफरन्स आहे. आपण काय केलं जेवढे टर्म पाहिजे होते तेवढं पूर्ण टर्म अजून आपल्या झालेल्या नाही टर्मिनॉलॉजी मधल्या. आपण क्रॉस नुसार ज्या आले आता घेतल्या आणि आता पुन्हा काही त्याच पुन्हा रिपीट होतील यामध्ये त्याची रिव्हिजन होते. म्हणून आता काय डायब्रिड क्रॉस मध्ये काय केलं, मोनोहायब्रिड मध्ये पॅरेंट किती होते 2, डायब्रिड मध्ये सुद्धा पॅरेंट किती आहे 2च आहे. हा एक पॅरेंट 2च आहे. फरक कुठे आहे त्यामध्ये सिंगल पेअर होते कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची, या ठिकाणी 2 पेअर आहे. जर समजा राऊंड आणि रिंकल मध्ये फक्त क्रॉस केला, राऊंड क्रॉस विथ रिंकल मोनोहायब्रिड क्रॉस, येलो क्रॉस विथ ग्रीन इट इज ऑल्सो मोनोहायब्रिड क्रॉस. पण या ठिकाणी काय केलं, हे एक असं पॅरेंट आहे, असं प्लॅन्ट आहे ज्यामध्ये सीडचा शेप कसा आहे राऊंड आहे आणि कलर कसा आहे येलो, म्हणजे 2 आले. या ठिकाणी काय झालं, हे दुसरं पॅरेंट आहे ज्यामध्ये सीडचा शेप कसा आहे रिंकल्ड आहे आणि कलर कसा आहे त्यामध्ये ग्रीन आहे. म्हणजे याचा अर्थ पॅरेंट 2 आहे पण किती पेअर आहे 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. 2 पेअर कोणती, राऊंड आणि रिंकल्ड एक पेअर, येलो आणि ग्रीन काय झाली दुसरी पेअर. या 2 पेअर आहे आणि याला इकडे आपण त्याच सारखं लिहिलं पॅरेंटल जनरेशन. म्हणून पुन्हा डेफिनेशन सांगतो, पॅरेंटल जनरेशन मीन्स इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस इज कॉल्ड पॅरेंटल जनरेशन. इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस इज कॉल्ड पॅरेंटल जनरेशन. त्यालाच आपण इकडे फिनोटाइप म्हटलं. जसं मोनोहायब्रिड मध्ये म्हटलं तर फिनोटाइप मीन्स एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ एन इंडिव्हिज्युअल फॉर एनी ट्रेट इज कॉल्ड फिनोटाइप. फिनोटाइपच्या खाली काय राहतं
जीनोटाइप त्यासारखा. व्हॉट इज जीनोटाइप? जेनेटिक constitution or makeup of an individual for any trait is called genotype. मग जीनोटाइप कसा लिहायचा? जसं आपण टॉल साठी काय घेतलं होतं, कॅपिटल टी 2, कारण पॅरेंट कसा असतो डिप्लॉइड. तसं राऊंड साठी घ्यायचं कॅपिटल आर. मग रिंकल साठी काय स्मॉल आर. ठीक आहे. मग येलो साठी काय ना कॅपिटल वाय. ग्रीन साठी काय स्मॉल वाय. राऊंड साठी काय घेतलं कॅपिटल आर. तर रिंकल साठी स्मॉल आर. येलो साठी घेतलं कॅपिटल वाय. ग्रीन साठी स्मॉल वाय. हा झाला जीनोटाइप. आता याचे गणित कसे पडतात? जसं आपल्याला माहिती आहे, इथे ज्या वेळेला कॅपिटल टी होतं फक्त, कॅपिटल आर चा गणित कोणता? कॅपिटल आर फक्त. कॅपिटल वाय चा गणित कोणता? कॅपिटल वाय फक्त. मग यामध्ये काय करायचं? दोन लेटर पैकी एकच येते गणित मध्ये. जसं कॅपिटल टी मध्ये किती आलं होतं? फक्त कॅपिटल टी. तसं कॅपिटल आर म्हणलं काय? कॅपिटल आर. 2 वाय म्हणून काय? कॅपिटल वाय. हा झाला एक गणित. आणि पहा त्या ठिकाणी आपण म्हटलं गणित फॉर्मेशनच्या वेळेला क्रोमोझोम नंबर काय होते? हाफ. कॅपिटल टी 2 होते. लेटर किती आलं होतं? 1. 2 मधलं 1 लेटर. इथं टोटल लेटर किती? 4. गणित मध्ये किती आले? 2, कारण क्रोमोझोम नंबर काय झाला? हाफ. याचा गणित कसा होईल? 2 आर मधला स्मॉल आर एक स्मॉल आर आणि दुसऱ्या मधला स्मॉल वाय. एक गोष्ट केव्हाही लक्षात ठेवायची, लिहिताना वाचताना केव्हाही आर वाय असं नाही. याला कधी म्हणायचं कॅपिटल, याला म्हणायचं स्मॉल. अदरवाईज या ठिकाणी कन्फ्युजन. आणि याला म्हटलं गणित. आता मेथड आपली तीच आहे, दोन गणितचं फ्युजन. आता फ्युजन केल्यानंतर आपल्याला लेटर 4 येणार. मग आता लिहायचे कसे? पहिल्यांदा कोणतं कॅरेक्टर आहे? सेपचं. मग कोणाचा कलर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्यायला पाहिजे. पहिला कोणता? सेप. मग कोणता? कलर. म्हणून पहिल्यांदा दोन्ही लेटर कोणाचे? सेपचे. मग ते राऊंड असं का रिंगण असं? पहिल्यांदा दोन्ही लेटर कोणाचे? सेपचे. मग नंतर 2 लेटर कोणाचे? कलरचे. आणि त्याही मध्ये पहा, पहिल्यांदा 2 लेटर कोणाचे येणार? कलरचे. त्यापैकी पहिलं कोणतं? डॉमिनंट. दुसरं रेसेसिव्ह. डॉमिनंट रेसेसिव्ह असेल तर, दोन्ही डॉमिनंट असेल तर दोन्ही डॉमिनंट कोणाचे? सेपचे. दोन्ही रेसेसिव्ह असेल तर दोन्ही रेसेसिव्ह. पण एक डॉमिनंट आणि एक रेसेसिव्ह असेल तर एक कोणतं घ्यायला पाहिजे? पहिल्यांदा कॅपिटल लेटर मग स्मॉल लेटर. मग एक कलर. त्यामध्ये रूल तोच आहे, पहिल्यांदा लेटर कोणतं? कॅपिटल मग कोणतं? स्मॉल. दोन्ही स्मॉल असेल तर मग प्रश्नच नाही, दोन्ही स्मॉल. दोन्ही कॅपिटल असेल तर दोन्ही कॅपिटल. मग पाहता कसं होईल? पहिल्यांदा आपण सेपचे कोणत्या? कॅपिटल आर आणि स्मॉल आर. म्हणून घ्यायचं कॅपिटल आर स्मॉल आर. इथे मी दोन्ही लेटर कोणते घेतले? सेपचे. आणि पहिला कोणता घेतलं? कॅपिटल. दुसरं कोणतं घेतलं? स्मॉल. मग कलर. पहिल्यांदा कॅपिटल वाय मग स्मॉल वाय. आणि आता हे झालं F1 जनरेशन. कॅपिटल आर आणि स्मॉल आर मध्ये कॅपिटल आर डॉमिनंट आहे म्हणजे राऊंड राहील. ते झालं राऊंड. कॅपिटल वाय म्हणजे येलो आहे, राऊंड येलो. आणि याला म्हणलं हायब्रिड राऊंड येलो. आणि यालाच म्हणतात F1 जनरेशन. डेफिनेशनचा नियम तोच आहे. याला पण डॉमिनंट कॅरेक्टर म्हणतात, त्याला रेसेसिव्ह. डॉमिनंट कॅरेक्टर मीन्स किंवा डॉमिनंट अलील म्हणजे काय? अलील which express itself in F1 generation is called dominant allele, and recessive allele means allele which suppress itself in F1 generation is called recessive allele. Homozygous or heterozygous. Homozygous means individual having two identical alleles for a particular trait. Heterozygous means individual having two dissimilar allele for particular trait. या ठिकाणी राऊंड साठी डिसिमिलर आहे आणि कलर साठी सुद्धा, येलो साठी सुद्धा असं डिसिमिलर आहे. या ठिकाणी सिमिलर आहे, या ठिकाणी सिमिलर आहे. झाले होमोझायगस, हा झाला हेटेरोझायगस.
F1 जनरेशन म्हणजे काय शिकलो होतो आपण? ऑफस्प्रिंग ऑब्टेन फ्रॉम क्रॉस बिटवीन टू इनिशियल पॅरेंट, त्याला म्हटलं F1 जनरेशन. अशा प्रकारे आपल्याला मिळाला हायब्रिड एलोरा. तर त्याच क्रॉसनुसार याचाच क्रॉस याच्यासोबत म्हणजे हायब्रिड एलोरा क्रॉस विथ हायब्रिड एलोरा, त्याचाच क्रॉस त्याच्यासोबत. आणि ज्यावेळेला क्रॉस हा क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल मध्ये होते तर त्याला म्हणतो आपण सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग. सेल्फिंग किंवा त्यालाच नाव देतो आपण इनब्रीडिंग. आता याचा जीनोटाइप माहिती आहे आपल्याला. हा फिनोटाइप झाला जीनोटाइप कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y, याचाही तोच कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल y. हा झाला फिनोटाइप, हा जीनोटाइप. आता जे गमेट पडणार, ज्या 2 लेटर होते मोनोहायब्रिड मध्ये, गमेट किती पडले? 2. 4 लेटर आहे डिफरंट म्हणून या ठिकाणी गमेट किती पडणार? 4. 4 डिफरंट लेटर आहे म्हणून गमेट 4 पडणार आहे या ठिकाणी. सेम गमेट तिकडे राहील 1 2 3 आणि 4. याला नाव देणार आपण गमेट्स. आता गमेट कसे पाळायचं टेक्निक आहे बघा, लक्ष द्या. लेटर किती आपल्याला? 4. पहिलं लेटर, दुसरं लेटर, तिसरं आणि चौथं, 4 लेटर आहे. पहिल्यांदा काय करा, त्या दुसऱ्या लेटरला लपवा. लपवलं, पहिल्याला कुणासोबत घ्या? तिसऱ्या सोबत. पहिल्याला घ्या चौथ्या सोबत. काय केलं पुन्हा पहा, 4 लेटर होते 1 2 3 4. दुसऱ्याला लपवलं, पहिल्याला तिसऱ्या सोबत, पहिल्याला चौथ्या सोबत, पहिला तिसऱ्या सोबत म्हणजे कॅपिटल R कॅपिटल Y. पहिला मग चौथ्या सोबत कॅपिटल R स्मॉल y. कॅपिटल R चं काम झालं. आता दोघांही सोबत क्रॉस झाला स्मॉल r. स्मॉल r कोणासोबत घ्या? दुसरा तिसऱ्या सोबत, दुसरा चौथ्या सोबत. स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y. आणि या ठिकाणी पहा, कॅपिटल असो की स्मॉल असो, R पहिल्यांदा आला हे महत्वाचं. कॅपिटल असो की स्मॉल असो, Y हा नंतर आला. कारण पहिल्यांदा काय घेतलं होतं आपण? सेटचं कॅरेक्टर, मग कलरचं. प्रत्येकामध्ये पहिल्यांदा सेटचं कॅरेक्टर, सेटचा आली, नंतर आला कलरचा. आता तिकडे पहा, तिकडे पाळासाठी कसे पाळायचे पुन्हा तेच टेक्निक सांगतो. 1 2 3 4 याला लपवा किंवा मिटवलं मी दाखवतो. पहिल्याला कोणासोबत घ्या? तिसऱ्या सोबत, पहिल्याला चौथ्या सोबत. मग पहिल्याला तिसऱ्या सोबत म्हणजे कॅपिटल R कॅपिटल Y कॅपिटल R स्मॉल y. आता इथला लिहितो मी आता. पण याला लपवलं, याला लपवल्याबरोबर दुसरा तिसरा दुसरा चौथ्या सोबत म्हणजे स्मॉल r कॅपिटल Y स्मॉल r स्मॉल y. महत्वाचं आहे प्रत्येकाला गमेट्स पाडता आले पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं टेक्निक आहे. गमेट्स आले पाहिजे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं पाहिजे. मग समोरचं मग आता आपल्याला क्रॉस करायचा आहे तो पाहू आपण. पण इथपर्यंत काय शिकलो पुन्हा पहा, कारण हे इथपर्यंत आलं पाहिजे. आपण डायब्रिड क्रॉस घेतला. मोनोहायब्रिड मध्ये पॅरेंट किती होते? 2. डायब्रिड मध्ये सुद्धा पॅरेंट किती? 2. फरक काय? मोनोहायब्रिड म्हटलं तर सिंगल पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. डायब्रिड म्हटलं तर 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. चला, मोनोहायब्रिड क्रॉस मीन्स क्रॉस मोनोहायब्रिड क्रॉस between 2 parent differing in single pair of contrasting character. Hybrid cross means cross between 2 parent differing in 2 pair of contrasting character. एक पेअर कोणती? राऊंड रिकल, दुसरी येलो ग्रीन. त्याला म्हटलं आपण हायब्रिड क्रॉस. तिकडे त्यालाच आपण म्हटलं पॅरेंटल जनरेशन. इंडिव्हिज्युअल यूज फॉर इनिशियल क्रॉस. पॅरेंटल जनरेशन. फिनोटाइप एक्सटर्नल appearance of an individual for any trait. Genotype genetic constitution or makeup of an individual for any trait. Genotype. 5 genotype होता कॅपिटल R राउंड साठी,
येलो साठी कॅपिटल वाय राऊंड साठी जर कॅपिटल आर घेतला, रिंकल साठी घेतला स्मॉल आर, येलो साठी कॅपिटल वाय तर ग्रीन साठी स्मॉल वाय. गमिट पाडताना आपल्याला माहिती ज्या वेळेला गमिट तयार होतात त्यावेळेला क्रोमोझोम नंबर काय होते हाफ. पण 2 कॅपिटल आर मधला 1 कॅपिटल आर आला, 2 कॅपिटल वाय मधला 1 कॅपिटल वाय आला. 4 लेटर होते पॅरेंट मध्ये, गमिट मध्ये किती आले 2. इथे 4 लेटर आहेत दोन्ही. 2 के स्मॉल आर मधला 1 स्मॉल आर, 2 स्मॉल वाय मधला 1 स्मॉल वाय. याला आपल्या गमिटची युनियन केली आपण, ज्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. त्यावेळेला आपण काय केलं, 4 लेटर येणार होते, 2 हे दोन्ही कंबाईन होऊन. पण पहिल्यांदा विचार केला, पहिल्यांदा सेपचे 2 लेटर, नंतर कलरचे 2 लेटर. सेपच्या 2 लेटर मध्ये जर डिसिमिलर असतील, पहिल्यांदा कॅपिटल लेटर मग स्मॉल लेटर, आणि नंतर कलरचे जे घेतले पहिलं कॅपिटल दुसरं स्मॉल लेटर. आणि म्हणून हायब्रिड राऊंड येलो आला, कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. त्याला म्हटलं F1 जनरेशन. F1 जनरेशन मीन्स ऑफस्प्रिंग obtained from cross between 2 initial parents. नंतर आपण F1 जनरेशनचं सेल्फिंग करत असतो, याचाच क्रॉस याच्यासोबत. म्हणजे हे झाले क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल. क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल मध्ये जर क्रॉस केला तर म्हणतात सेल्फिंग ऑर इनब्रीडिंग मीन्स क्रॉस बिटवीन क्लोजली रिलेटेड इंडिव्हिज्युअल इज कॉल्ड सेल्फिंग ऑर इनब्रीडिंग. मग आपण हा घेतला इथे, हाच घेतला इथे. कमी पडताना आपण काळजी घेतली. त्याला मी सध्या हे लिहायचं नसते, पण माहितीसाठी आपले नंबर दिले 1 2 3 4. पहिल्यांदा दुसऱ्याला लपवलं असं, पहिल्याला सोबत घेतला तिसरा, मग पहिल्यासोबत चौथा, पहिल्यासोबत तिसरा म्हणजे कॅपिटल आर कॅपिटल वाय, पहिल्यासोबत चौथा म्हणजे कॅपिटल आर स्मॉल वाय. कॅपिटल आरचा दोघे सोबत क्रॉस त्याला सोडून दिला त्याला, मग घेतला स्मॉल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय. असेच तिकडे गमिट पाडले आपण. हे पडले गमिट. दुसरं एक्झाम्पल देतो मी या ठिकाणी तुम्हाला. कॅपिटल टी कॅपिटल आर क्रॉस विथ स्मॉल टी स्मॉल आर. समजा याचा गमिट कोणता येईल, कॅपिटल टी कॅपिटल आर